नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी फ्लॅट स्लाइटली डाऊन ओपन झाली 23,488ला आणि 23,507चा हाय देऊन 5 मिनिटमध्येच 23,338चा लो दिला। त्यानंतर एक रिट्रेसमेंट 23,421ला घेऊन पुन्हा 23,260चा लो दिला। त्यानंतर पूर्ण वेळ टाइमपास करत थिटाडिके केलेला आहे। आपली मूव ही 23,400 ब्रेक करून 23,300 तसेच 23,200 हिट करण्याची होती, परंतु ती पहिल्या 10 ते 15 मिनिटमध्येच झाली आणि पूर्ण वेळ 23,320 ते 23,380 या रेंजमध्येच मूव करत राहिली, त्यामुळे ट्रेड होऊ शकला नाही। डेली टाइम फ्रेममध्ये बघितले तर 23,350 या स्ट्रॉंग सपोर्टजवळच निफ्टी क्लोज झालेली आहे आणि अपसाईडला 23,535 हा एक मायनर रेजिस्टन्स आहे। जर निफ्टीने अपसाईडला मूवमेंट दिली तर 23,480 पहिले टार्गेट आणि 23,535 हे दुसरे टार्गेट होण्याची शक्यता आहे, परंतु जर निफ्टीने 23,320 ब्रेक केले तर निफ्टी 22,750 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आता उद्यासाठी बघितले तर निफ्टीने आज खूप नॅरो रेंजमध्ये कन्सोलिडेशन केलेले आहे, सो उद्या चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते। 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये बघितले तर 23,380 आणि 23,305 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। कोणत्याही एका साईडला निफ्टी ब्रेक झाली तर चांगला ट्रेड होऊ शकतो, परंतु जर 23,400 ते 23,300 या रेंजमध्येच निफ्टीने मूव केले तर हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। ओव्हरऑल मार्केट कंडिशननुसार अजूनही सेल ऑन राईज हाच सिनॅरिओ आहे, परंतु 23,350 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, सो केअरफुली प्राइस ॲक्शननुसारच ट्रेड करावा लागेल। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।